म्हणजे नाही का हे अद्रकीचा किस घेतलाय, अद्रक चांगली खिसून घेतली, एक लिंबू घेतलंय आणि एक वाटिका शॅम्पूची पुडी घेतली. तर आहे ना हे बघा, पहिला असा अख्खा लिंबू आहे ना पिळून काढायचा रस त्याचा. घरगुती उपाय म्हणायचं फक्त. अजून आहे त्यात, पण थांबा जरा काढते मी. ह्यातल्या बिया काढून घ्यायच्या. हे बघा एवढा असं झालाय. तर तुम्हाला तुमच्या ह्याच्यानुसार, तुम्हाला लहान पुरीला लावायचंय, मोठ्यांना लावायचंय, त्याच्यानुसार तुम्ही अद्रक बघा म्हणजे तुमच्या हिशोबाने. आता मी आईला लावते म्हणून अद्रक जरा जास्त घेतली. आणि बघा असं स्वतः म्हणजे त्याचा रस काढायचा चांगला पिळून, चांगली ताकद लावून त्याचा रस काढून घ्यायचा आपल्याला सगळा. बघा एवढं झालंय आता हे तयार. बघा आता मी एक जरा हां, आणि आता याच्यामध्ये एक वाटिका शॅम्पूची एक पुडी टाकायची. तुम्ही कोणता वापरत असाल ते शॅम्पू? तुम्ही तुमच्या याच्यानुसार टाकू शकता. आता मी माझ्याकडे वाटिका आहे म्हणून मी वाटिका टाकते. तुम्ही कोणता वापरत असेल तो टाका. आणि मग काय नंतर याचा शॅम्पू टाकलाय, मग नंतर तर धुवून काढायचं चांगलं स्वच्छ पाण्याने चुळून. तर याच्यामध्ये चांगलं हे असं मिक्स करायचं हाताने, चमच्याने, कशाने तुम्ही करा त्याने. मी आता चमचा आणला नाही म्हणून मी हाताने करायला लागली. हे बघा, आणि हे आता असं सगळं मिक्स करून घेतलं ना की मग हे चांगलं अप्लाय करायचं आपल्या आपल्या केसांमध्ये. आता मी हे जास्त केलं याच्यामध्ये लिंबू, अद्रकीचा रस आणि शॅम्पू. बघा झालंय आता हे तयार. आणि ही तुम्ही लगेच केसांना लावू शकता. आणि हे 20-25 मिनिटं ठेवायचं आणि नंतर केस धुवून घ्यायची. ठीक आहे. आणि हे बघा असं ह्यातलं अजून बी निघते ते बीजा. तर हाय, हॅलो, नमस्कार. तर तुम्हाला सगळ्यांना तर माहिती आहे की मागच्या महिन्यामध्ये आई हॉस्पिटलला गेल्या होत्या, ॲडमिट होत्या 10 दिवस. तर तेव्हा आहे ना, तर कसं तिथं सगळ्यांना आता कसं एखाद्या बाईला जर वा तर तुम्हाला माहीतच असते की एकाला झालं की दुसऱ्याला होतातच. ते कसं मग त्या आता एकमेकींचा बेड आधी कुणाला झाल्या असतील वगैरे. आणि आता हे तिथं जाऊन म्हणजे नाही का आता बेड वापरण्यात आला. तिला अद्रकचं म्हणजे अद्रक किसून नाही का ज्यूस निघतो ना रस त्याचा, तर त्याच्यामध्ये आम्ही एक शॅम्पूची पुडी आणि अर्धा लिंबूचा रस टाकला होता. आणि तिचं आहे ना खरोखरच त्याच्यामध्ये ना तिला रिझल्ट चांगला आला, सगळ्या निघून गेल्या. म्हणून म्हणलं आता आईला तेच ट्राय करावं म्हणून मग आम्ही हे बघा असं तयार केलंय सगळं. आता हे सगळं लावायचं, असं केसात चोळायचं. सांगितलं की अद्रकाचा रस, एक अर्धा लिंबू टाकायचा पिळून रस काढून आणि चोळायचं शॅम्पू टाकून हे चांगलं केसांमध्ये मिक्स करायचं. आणि हे बघा असं कसं फेस होतंय. आणि ही जरा आहे ना मुरू द्यायचं केसामध्ये. आणि ह्या वॉनला आहे ना अद्रकचा वास आहे ना सहन होत नाही म्हणून त्या निघून जातात, मरून जातात त्या. बघा हे बघा असं चांगलं चोळायचं केसांमध्ये आणि लावायचं, हात घालून बांग वगैरे चांगला पाडून लावायचं. हे चांगलं असं पलटी करून भांग मासाला चोळायचं. हे असं चुळून ना मग वानला जर वास आला ना त्या राहत नाहीत केसांमध्ये, मरून जातात. आता मी हे आईला लावलंय. आता हे आईला आता 10-15 मिनिटं जरा ठेवायचंय आणि मग हे धुवून टाकायचं आंघोळ करताना. एक मिनिट, हे बघा असं चांगलं चोळायचंय. थांबा आता हे 20-1 मिनिटं ठेवू चांगलं आपण ह्याला.
आणि मग नंतर केस धुवायची चांगली शॅम्पू ही लावून. तसं म्हणायला याच्या शॅम्पू आहे पण धुवून टाकायचं मग हे चांगलं. आणि मग नंतर थोडंसं खरडून काढायचं. बघा मग रिझल्ट बघा तुम्हीच. आणि मग सांगा आम्हाला कमेंटमध्ये तुम्हाला कसा आला रिझल्ट याचा. चला बाय.